भाऊ आपल्याला काय वाटते किती आंबे निघतील आता? नयन भाऊ आपले वरती जायले तर हे बा शेंड्यात नयन भाऊ सध्या. हा तर सांगा किती आंबे निघतील? काय माहित आता, खाली गेल्यावर पाहू. तरी अंदाजा किती लागत असेल? तरी निघतील भक्कम. आपण शाखी किती पाळले आतापर्यंत? ते तिथं दिसतंय. नाही मग त्या नाही, आजूबाजूच्या शाखी अंदाजा लावून तरी अंदाज किती असेल शाखीचा? भक्कम म्हणजे किती असतील? 25 शाखी. हो नयन भाऊ न सांगितलं आपल्याला 25 शाखी. आता आपण खाली गेल्यानंतर नयन भाऊची जे बोलणं आहे, अरे अरे बाजूला आपल्या मुंडक्यात जर नयन भाऊचा आंबा पडला तर आपण कोणत्याच कामी नाही ना, ऑपरेशनच्या ना काही. डायरेक्ट कोणत्या भूमीत जाणं लागते आपल्याला? हा तर हे आमचे वानखडे भाऊ प्रयत्न करू राहिले, म्हणजे आपले ऋषिकेश पडसून बरं. ऋषिकेश आरामशीर जास्त सिरियस नको हो तू आंबे पाडण्यात. 25-26 आंबे पाडले आपण. हे पहा आपण आपली टोपी आणि इथं चष्मा ठेवला होता, उचलला चष्मा आपल्या हातात. आता सगळे माणसं आता अहो माणूस चालला खाली. पट. आता हे एवढं मोठं इथं असं मस्त बसायलंय. तर चला आता आपण बी खाली उतरूया. आपली टोपी इथं काही राहिलं का? आपला स्टॉक गिक नाही राहिला. तर ऋषी भाऊ मला वाटतं तुम्ही आंबे जमा कराव, पण व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला. सध्याच काहीच नका करू, ती शाख पाडा. ती शाख पाडणे सध्याची, व्हिडिओ नंतर काढणे, जमा करू नये एक बी व्हिडिओ नाही शाख. तर चला आपल्याला याच्याहून जायचं आहे आणि आपल्याला हातपाय गळून आलेले आहे. ज्या माणसाला जीवनात कधीही अरे बापरे अपयश आले नाही आणि यश तर भेटलेच नाही असे माणसं आपल्याजवळ आहे आता सध्या स्थितीला. अहो लय आंब्याचा स्टॉक पडलाय मायच्या. कोणता आंबा या? तर हा आहे, मला बी नाही माहीत कोणता आहे. तर हे पा यो जे होय. तर ऋषी भाऊ आपले आज काय करणार आहे हे पा. तर ऋषी भाऊ आज काय अरे वरी काय फेकू राहिला तू बाई? आंबे पाडायला. हा चाल शाखी गोळा कर पट. किती शाखी गोळा झाल्या पटकन सांग. हा एक म्हण एक. हा डबल दुसरी म्हण. दोन सापडल्या माणसाला. हो लगेच चाल तिसऱ्यावर चाल. अरे चौथी 5वी 6 ही 7वी पकड. अरे एवढा स्पीडनं एका ठिकाणी जमा कर. आरामशी जास्त जोरात नको. चल पकड दुसरी शाख तिसरी शाख. अरे बापरे शाखी पुढे घे भाई तू. आणि या साईडला घे कुठं राहिली शाख आपली? ही शाख ही पकड. ही शाख घे इकडून पकड आणि कुठे ठेव? या स्टॉकवर ठेव. ही एक शाख आणि तो स्टॉक आणि गंजा इटली एक शाख घे पटकन पकड लगे. चाल नयन भाऊ येऊ राहिले खाली आपले. चला तर चला. तर आता नयन भाऊकडे आंब्याचं काम आहे. आंबे भाऊ नयन भाऊ तुम्ही तुमच्या हाताने हाताने उचलावे. तर चला. तर किती शाखी जमा झाले आपल्याकडे? तर हे पाहू शकता तुम्ही 1 2 2 4 2 6 2 8 शाखी जमा आहे का आपल्याकडे? चला तर स्टॉक उचला. चला आपल्याला आता शाखी पार्टी आणायची. हे आंबे मी उचलतो. चलो. तर हे काय आहे नयन भाऊ तुम्ही असे काहून आंबे गोळा केली? अहो ह्यो आंबा कोण गमावला असा? बरं जाऊ द्या, आंबा सगळं जाऊ. पण आपण असे आंबे तुम्हाला हे पा कसे पिवळे जरद आंबे. अहो शाख सापडली. अहो माणसाला आमच्या शाख सापडली. अहो एवढे प्रयत्न चालू आहे. ती गळ्यातला काम नाही, नळ्यातला काम गळ्यात जाऊ राहिला. नाही कोणता डायलॉग देऊ? अरे शाख पडली. अरे पा तुम्ही पत्का शाखी अशा शाखी भेटणार नाही तुम्हाला. पत्का मोजा तुम्ही शाखी. नुसताच व्हिडिओ बनवून चालू आहे, काही बी बोलणं चालू आहे तिच्यात. जेवढं तुम्हाला ऐकल्या जातील तेवढं तुम्ही ऐका. नाहीतर आपला जो व्हिडिओ आहे तो आता अपलोड होणारच आहे. कधी होणार आहे अपलोड हा व्हिडिओ? मलाच माहीत नाही कधी होणार आहे. नेटच नाही आपल्याजवळ. तरी प्युअर शाखीसाठी हा व्हिडिओ तयार करणं चालू आहे. काय अरे आंबा खा जाऊ नका. प्युअर शाख आहे कधी. कच्चा आहे का देव? ताडा. तर चला. तर आता काय करूया आपण? सूर्यास्ताचा वेळ झालेला आहे
आणि हा आंबा एकदम त्या निर्जीव स्थितीत आहे आणि याच्या कोई ह्या जपातून करण्यासाठी 1-2 कोई लावून देऊ आपण इथं. तर आंबा आपण डबल उगू याचं पूर्ण जन्म म्हणजे काय म्हणते त्याला, याची पूर्ण याची संतती वाढवू आपण म्हणजे याची पिढी पुढं ढकलू. पुनर्जन्म करू. हां, पुनर्जन्म नाही होत त्याचे जे हे सीड आहे ते लावले जातात. हां, त्यापासून दुसरा आंबा जसा तसा कॉपी पेस्ट आपण तयार करू. हां, तिकडे गेला आंबा. अहो नयन भाऊनी इतका जोरात आंबा मारला की ढेकळातच गेला देव. नयन भाऊच्या नियमन गेम सारखेच होते. नयन भाऊ एका रट्ट्यात आंबे काढतोय. हो, आता कुठं जातो भाई, याचे नाही पाडले तो दोन शाखी या डांगीला. इकडे आंबे दाखव आपण. हा हा, दाखवू शकता आंबे. तर तुम्ही हे असं करा, असं जोरात करा. हा, हे पा पाव हे पा तुम्ही पाय हे असं हे आंबे. आणि हे आंबे तुम्हाला दिसतील आपल्या व्हिडिओवर टाकल्यानंतर. आणि हे पा नयन भाऊ पूर्ण तयारी करून पुन्हा चाललेले आहे. आणि नयन भाऊच्या जोरात आकस्मित हा व्हिडिओ तुम्ही पहा. हे पहा, आपले जे जीवन आहे गावातील जीवन फार कठीण आणि दुर्दम परिस्थितीत मात करून आमचे नयन भाऊ वरी चढले आहे. हे असे चढणे कोणाकोण होणार नाही. त्यासाठी आमचे ऋषी भाऊ बी वरी चढले. त्यांनी बी आता फेरफटका मारत वरी गेले. आणि हे पहा, आता 2 शाखी येतात आता 2च मिनिटात. नयन भाऊ एक पलीकडे आहे आणि एक अलीकडे, एक कतरंड बी तिथं. सगळा उलवला गेला पाहिजेत. आता आपण पण चढूया वरी, कारण आपणच खाली बसून काय उड्या मारत नाही. तर चला, 1 2 3 4. अरे भाई वरी चढले येते की नाही हिच्यात भाई? मला नाही चढले येऊ राहिलं भाई, मला लय वजन आहे भाई. बल्की माणूस आहे मी, बल्की. हो, मी व्हिडिओ बनवणारच, कारण आपली मंडळी वरी आहे. आणि हा व्हिडिओ आता आपण टाकणार आहे. कुठे आहे? हो, शाख पकडली आपल्या नयन भाऊनी. हे पा, ही पा शाख आली. हे पा पडली. आता नयन भाऊ ती पुढे एक लाल कलरची शाख, पिवळ्या कलरची, ते पा ती 4x म्हणून दाखवतो मी आता. हे पा, आता नयन भाऊ ती शाख पडलीच पाहिजेत खाली. तुमचं त्या डांगीवर जाणं सार्थक होऊन जाईल ती जर शाख पडली आपल्या हातात तर. तेव्हा ती पिवळ्या कलरची शाख. आणि नयन भाऊ अवघे एकाच सेकंदात ती शाख तोडणार. आणि तोडली शाख खाली पडणार. आता ती पटकन ही पडली खाली. हे पा, ही अशी शाख ती. अरे चामाय, ही शाख आहे का काय कचरा? तर मी असं का बोलत आहे, सारी मुंग्यान शाख खाऊन घेतली मित्रांनो. हे पा, आमच्या नयन गवळीच्या मेहनतीवर पाणी फिरवलं तिनं. तरी नयन भाऊ आमची हार मानत नाही. तर आता नयन भाऊ या डांगेवर जाणार आहे. त्या डांगावर जाऊन नयन भाऊची यशोगाथा आपण उद्या परवा टाकू, कारण आपल्याजवळ सध्या बॅलन्स नाही. कॉलेजच्या वायफायवर जाऊन कॉलेजचं वायफाय लुटून तिच्यावर व्हिडिओ टाकला जाईल. तशी आहे शाख. आणि आता आपली मंडळी खाली येणार आहे. तर हे ऋषी भाऊ यांची जी हे जीप लावलेली नाही सध्या, आणि ते खाली येणार आहेत 5 मिनिटात. जायली ती बरं, जाऊ द्या. बरं, त्याचं दुकान 24 तास उघडे असते. त्याच्यात ॲड करू हा आंबा. आणि आपले नयन भाऊ येतच आहे त्वरित. ते घासरडत येत आहे. त्यांची मेहनत इतकी भारी आहे की जीवनात अशी जर मेहनत केली तर तुम्ही अरे आंबा खायला भेटन. तर आंबा खायला एवढे आंबे खायला भेटन. अशी जर मेहनत केली तर फुकटची मेहनत थोडी आहे. गावातला पट्ट्या म्हणतात त्याला, का रे? बरोबर की नाही? बरोबर. खाली उतरते तेव्हा घसरून सापावानी असं गोल आड्या मारून नका करू. डायरेक्ट व्हिडिओ त्याचा युट्यूबवर पुऱ्या जगात दिसतंय ते व्हिडिओ डायरेक्ट. आणि हे आमचे नयन भाऊ आले आता. आणि पटकन 5च मिनिटात ते अवघ्या खाली आता धरत्रीवर परस्थान करणार आहे. त्यांचे धरत्रीवर पाय पडले आहे. टेकले आता पहा तुम्ही पटकन त्याची मेहनत पहा. आणि त्यांचा व्हिडिओसाठी तुम्ही पहिली एक लाईक मारा, सबस्क्राईब मारा आणि शेअर करा. आणि भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. आता या शाखीचं काय करायचं ते उद्या पाहू. आणि तुम्हाला जर शाखी खायचे तर यायचं असेल तर पहिलं आमच्या नयन भाऊला भेटा, नंतर ऋषिकेश भाऊला, आणि मग नंतर मला भेटा, कारण त्यांच्याच कार्यफळातून आज आपण शाखी खाणार आहोत. चला बिडा पटकन.
भरू याच्यात भरू पहिले. ए हिच्यात नका भर रे. मग सगळ्या स्टॉक इथंच खाऊ आपण. इथंच खाऊन घ्या. इथंच खाऊ. कोणाला द्यायचं नाही फुकट्या. कोण या फुकट्याचा अधिकार नाही तिच्यावर. द्या फेकून तिथे मायाचा भोसडा. हा आंबे टाका. आंबे टाकून द्या. आंबे तिकडं. आंबे टाकून द्या. बाकीच्या कोणाचाच अधिकार नाही. आपला